नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान। परप्रांतीयांना मारणे हा मराठी माणसाचा विकास नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला। मुंबईत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा। भाजप शिवसेना युती सरकारची पार्टी फंडासाठी 100 कोटी रुपयांची मागणी, अजित पवारांचा मोठा दावा। आणि मनसेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका, बिनविरोध निवडी विरोधातील याचिका फेटाळली, न्यायाधीशांनी सुनावले खडे बोल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सौ प्रेमलता पारवे या नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या आहेत। या निवडणुकीनंतर उद्या दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी पहिलीच बैठक पार पडत आहे। या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार आहेत। नगर परिषदेच्या सभागृहातील पक्षीय बलाबल आणि सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या हालचाली पाहता उद्या काय होईल हे ऐनवेळीच स्पष्ट होणार आहे। उपनगर अध्यक्ष पदासाठी अमर नाईकवाडे, विनोद मुळूक, शेख निजाम यांच्यासह आणखी 2 नावे चर्चेत आहेत। मात्र ही उपनगर अध्यक्ष पदाची माळ ऐनवेळी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। त्याचबरोबर नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य होण्यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली असली तरी स्वीकृत सदस्य हा मान कोणाला मिळणार हे उद्याच पाहायला मिळणार आहे। आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेस सामोरे जा, यश मिळतेच असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केले। ते पाटोदा येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व विज्ञान महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या करिअर कट्टा अंतर्गत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी एकदा अपयश आले की खचून जातात। अपयशाने खचून न जाता जिद्द, परिश्रम व योग्य नियोजन करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेत सामोरे गेले पाहिजे, यश नक्कीच मिळते। आपले पोलीस प्रशासनातील अनुभव सांगून भविष्यात राष्ट्रसेवा व समाजसेवेला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम हे होते, तर स्वागत अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर सदाशिव सरकटे हे होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अशोक देवगुडे सर यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर श्रीमती कल्पना घारगे यांनी मानले। या प्रसंगी उच्च न्यायालय खंडपीठ, छत्रपती संभाजीनगरचे ॲडव्होकेट तात्यासाहेब घुमरे पवार, ॲडव्होकेट जावळे, पाटोदा पोलीस स्टेशनचे PI, PSI आणि पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। MD मेडिसिन अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीच्या बीड पोलिसांनी मुसके आवळले आहेत। धारूर पोलीस ठाण्यात दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी अविनाश रामचंद्र तोंडे वय 27 वर्षे, व्यवसाय वैद्यकीय अधिकारी, राहणार सोनीमोहा, तालुका धारूर यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक केज श्री वेंकटराम हे स्वतः करत आहेत। फिर्यादी अविनाश तोंडे हे बारामती जिल्हा पुणे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना SK एज्युकेशन संस्थेच्या फेसबुक अकाउंटवरून नागपूर येथील सौरभ सुहास कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली। MD मेडिसिनसाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश हवा असल्याने फिर्यादी आरोपीच्या संपर्कात होते। आरोपीने जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा येथे प्रवेश मिळवून देतो असे सांगत 3 वर्षाची फी 99 लाख रुपये असल्याचे सांगून ती 65 लाख रुपयात करून देतो असे आमिष दाखवले। दिनांक 20 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून नगदी तसेच फोनपे व बँक खात्यावर एकूण 8 लाख रुपये उकळले। मात्र कोणत्याही प्रवेश यादीत फिर्यादीचे नाव न आल्याने आणि प्रवेश न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले। पैसे परत मागितल्यावर आरोपीने तुला काय करायची ती कर अशी उत्तरे दिली। त्यानंतर फिर्यादीने धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तपासादरम्यान आरोपी सौरभ कुलकर्णी याच्यावर नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली, गुजरात, पंजाब आदी विविध राज्यात अशा प्रकारची फसवणुकीची एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून तब्बल 3,86,61,000 रुपयांची फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे। गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषण आणि टेक्निकल ॲनालिसिस सेल बीड यांच्या मदतीने आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढत पोलीस पथकाने काल दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथून आरोपीला शिताफीने अटक केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक के श्री वेंकटराम, PSI जावेद कराडकर, ग्रेड PSI आमिर इनामदार आणि मंदे यांच्या टीमने केली।
बीड शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले हर्षद शिंदे वय 38 वर्षे यांची मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी विशाल सूर्यवंशी यांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती। घटनेनंतर आरोपी विशाल सूर्यवंशी हा आपल्या दुचाकीवरून फरार झाला होता। त्याला बीड एलसीबीने रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी केज परिसरातून जेरबंद करून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते। त्यानंतर सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस तपासात आरोपी विशाल सूर्यवंशी याने लहानपणीच्या भांडणाचा राग मनात धरून आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली होती। दरम्यान आज दिनांक 14 जानेवारी रोजी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी विशाल सूर्यवंशी याला घटनास्थळी घेऊन जात घटनास्थळाची व घटनाक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली। बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात असणाऱ्या बांगरवाडा येथील युवा शेतकरी रवींद्र बांगर यांचा काही दिवसांपूर्वी डोंगरात शेळ्या चारत असताना साधं मोहोळ झाडत असताना डोक्याला प्लॅस्टिक बॅग गुंडाळल्यामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला होता। काल दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वतीने डॉक्टर अभय वनवे यांच्या हस्ते मयत शेतकरी रवींद्र बांगर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देऊन संवाद साधत आधार दिला। यावेळी बांगर कुटुंबाला आर्थिक मदतीचे आवाहन डॉक्टर अभय वनवे यांनी केले आहे। या रवींद्र बांगर हा शेळ्या सांभाळत असताना एक साधं मोहोळ झाडत असताना त्या प्रसंगी मोहोळाच्या माश्या चावू नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या चेहऱ्याला एक प्लास्टिकची पिशवी गुंडाळली आणि त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला। ही अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे। या संदर्भात महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आमच्या नेत्या पंकजाताई साहेब मुंडे यांना गुरुवारी मी ही घटनेसंदर्भात माहिती दिली। त्यानंतर तात्काळ ताईसाहेब यांनी मी आपल्यापर्यंत मदत पोहोच करते, आपण त्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत देऊन या असे सांगितले। आणि आत्ताच 10 मिनिटापूर्वी पंकजाताई साहेब या कुटुंबियाशी संवाद साधलेला आहे। सध्या त्यांना आम्ही ही रोख स्वरूपात रक्कम दिलेली आहे व गोपीनाथ मुंडे अपघात विमा तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत देण्यासाठी कटिबद्ध आहोत, त्यासाठी प्रयत्न करू असे अभिवचन मी या प्रसंगी देतो। पाटोदा तालुक्यातील महिलांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी येथे मकर संक्रांतीनिमित्त महिला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। पहाटेपासूनच हजारो महिलांनी आईसाहेबांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून येत होता। संस्थानाच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तिभावात पार पडला। मकर संक्रांती हा एकोप्याचा, गोडव्याचा आणि स्त्री शक्तीच्या श्रद्धेचा सण असल्याचे मार्गदर्शन राधाताई महाराज यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी सानप, शिवाजी गर्जे, किसनदेव सानप आणि गोपाळ सुळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।